Yes, good morning to all. Then आवाज प्रत्येकांना take आवाज. So we have seen the chapter from the mathematics 2. Chapter ची list मी तुम्हाला indicate केली होती last time. Chapter list indicate केलेली आहे, right? So we have seen in that complex number z equal to a plus ib form, right? Real part, imaginary part, with I, without I. हे तुम्हाला जज करायचं आहे. With I, without I हे तुम्हाला जज करायचं आहे. याच्या बाबतीत ज्या काही प्रोसेस होत्या याचा काय पाहिलेलं कॉन्जुगेट फॉर्म. प्रोसेस म्हणजेच कॉन्जुगेट a मायनस ib फॉर्म आपण चेक केला. एखादा रिअल नंबर आणि रिअल नंबर हा प्रत्येक रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर असतो. प्रत्येक रिअल नंबर हा काय असतो कॉम्प्लेक्स नंबर असतो हे लक्षात ठेवायचं. जसं आपण एखादा नंबर घेतो 2 सपोज 2 हा रॅशनल आहे का यस और नो. 2 हा रॅशनल आहे का 2 हा रॅशनल नंबर आहे का 2 हा रॅशनल नंबर आहे का यस. ज्या पद्धतीने आपण सांगतो की प्रत्येक याचा काही डिनॉमिनेटर नाहीये म्हणजे किती असतो 1 असतो. त्याच पद्धतीनं कुठलाही रिअल नंबर घेतला की त्याचा काय लिहिता येतो कॉम्प्लेक्स नंबर लिहिता येतो. कॉम्प्लेक्स नंबर लिहिणं म्हणजे कंपॅरिझन ऑफ रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. इमॅजिनरी पार्ट नसेल तर तुम्ही तो झिरो घेऊ शकता. ओके. सो हा एक प्रकारचा नंबर आहे असं लक्षात ठेवा. नॅचरल नंबर्स राईट होल नंबर्स या बाबतीत आपण सांगतो नॅचरल नंबर हा सबसेट आहे. कुणाचा नॅचरल नंबर हा सबसेट आहे कुठल्या नंबरचा. Yes, natural number is the subset of whole number. Whole number is the subset of directly आपण घेऊ integer, right? Integer is the subset of rational irrational form. Rational irrational forms are subset of real numbers, and real number is the subset of complex number, which is denoted by C, but actual symbol complex number साठी C येतो. So highest number we are seeing that is the complex form. याचा यूज होतो का यस होतो. फिजिक्स सारख्या सब्जेक्ट्स मध्ये याचा यूज होतो. जिथं इमॅजिनरी पार्ट्स ऑफ कॉम्बिनेशन्स तयार होतात तिथं त्याचा यूज नक्कीच आहे. ओके. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. दिस इज द सबसेट्स फॉर्म्स आहेत. सगळ्यात नंबर आपण शिकतो दॅट इज द कॉम्प्लेक्स नंबर. लक्ष द्या या कॉम्प्लेक्स नंबर बाबतीत प्रोसेस आपण काय पाहिलेले ऍडिशन सबट्रॅक्शन इक्वॅलिटी राईट. पहिला कन्सेप्ट लक्षात ठेवा इक्वॅलिटी लक्षात ठेवा. दोन कॉम्प्लेक्स नंबर जर लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडला एक जर असेल आणि एक लेफ्ट हँड साइड एक राईट हँड साइडला जर असेल तर सिंपल आहे x + iy इक्वल टू 2 + 3i किंवा 2 - 3i. या पद्धतीने जर असेल तर रिअल पार्टला कंपेअर होतो. रिअल पार्टला इमॅजिनरी पार्टला कंपेअर होत असतो. रिअलचा अर्थ काय विदाउट आय असं लक्षात ठेवा. इमॅजिनरीचा अर्थ विथ आय असं लक्षात ठेवायचं. एक टाइप आपण पाहिला कंपॅरिझन दॅट इज इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणतात. सो फर्स्ट कन्सेप्ट इक्वॅलिटी. त्यानंतर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन या दोन प्रोसेस पाहिल्या आपण. ऍडिशन सबट्रॅक्शन त्यानंतर तिसरी प्रोसेस मल्टिप्लिकेशन आणि चौथी प्रोसेस डिव्हिजन राईट. आता याच्यावरती व्हरायटीज ऑफ क्वेश्चन्स भरपूर खूप खजिना आहे त्याचा. भरपूर मोठा खजिना आहे त्याचा राईट. व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स खूप आहेत त्या मानाने. सो तुम्हाला ते टॅकल करताना लक्षात ठेवा ऑलवेज प्रोसेस काय आहे ही समजून घ्यायची. काय अप्लाय करता येईल स्मार्टर वेनी त्याला तुम्हाला जावं लागतं. तिसरा फॉर्म काय लक्षात ठेवायचा याच्या बाबतीत डिफरंट पॉवर्स ऑफ आय. कोणी न्यू कमर्स असतील तर थोडस वेट आणि वॉच ठेवा. नक्कीच थोडंसं रिवाइज करत जाईल त्यावेळेस तुम्हाला ते कव्हर असेल. किंवा न्यू स्टुडंट्स कोणी जॉईन झाले तर त्यावेळेस एकदा रिव्हिजन पार्ट असेल तुम्हाला. आता नाही लागली तर थोड्या दिवसांनी नंतर. तर काय शिकतोय हे फक्त क्लिअर पाहिजे माइंड मध्ये. मॅथमॅटिक्स चॅप्टर मॅथ्स 2 पुस्तकं काढून पहा. चॅप्टर फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर. काय शिकतोय हे माहित पाहिजे पहिल्यांदा. ओके. कॉम्प्लेक्स नंबर रिअल नंबरच्या अपसाइडचा नंबर आहे. रिअल नंबर सुद्धा त्याचा सबसेट तयार होतो या ठिकाणी. सो त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन आहे त्याचं. नंबर कसा दाखवतात ते मी सांगितलं डिटेल मध्ये.
त्याच्यानंतर इक्वॅलिटी पाहिलेलं आहे, ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजनशी काही रिलेटेड क्वेश्चन्स मी तुम्हाला घेतले. ओके, अजून त्याच्या डेप्थ मध्ये किती जायचं त्यापेक्षा मी काही क्वेश्चन्स तुम्हाला टिक मार्क करून देतो. ते क्वेश्चन्स फक्त तुम्ही वर्कआउट करा. तुम्हाला थोडक्यात होमवर्क टाइप देईल तुम्हाला. काही क्वेश्चन्स मी स्वतः घेतले, काही क्वेश्चन्स तुम्हाला स्वतःला करायचे आहेत. आता तुम्ही स्वतः करावे लागतील तुम्हाला. ते ऍज अ पार्ट ऑफ प्रॅक्टिस म्हणून भरपूर क्वेश्चन्स होऊ शकतात, कितीतरी कॉम्बिनेशन्स होऊ शकतात त्याचे वेगवेगळे. टॅक्टिक्स काय पाहिजे, कितीही कॉम्बिनेशन्स त्यांनी बनवले ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे, ते स्पेसिफिक फॉर्म कसा सॉल्व्ह करतात हे तुम्हाला माहित पाहिजे. आता मी तुम्हाला जे डिव्हिजन बाबतीत सांगितलं होतं, सपोज एखादा फॉर्म आहे, या फॉर्म मध्ये तुम्हाला 1 + i डिवायडेड बाय 2 - 3i असं सपोज दिलं. 1 + i डिवायडेड बाय 2 - 3i हा कॉम्प्लेक्स नंबर नाहीये, याला सिम्प्लिफाय करावं लागेल तुम्हाला. त्याचा कॉम्प्लेक्स नंबर तयार करायचा आहे तुम्हाला. काय केलं आपण, काय केलं याच्यासाठी आठवतं काय केलेलं, जो डिनॉमिनेटर मध्ये जो नंबर आहे त्याचा काय घेतलेला कॉन्जुगेट. 2 + 3i ने मल्टिप्लाय, 2 + 3i ने डिवाइड, म्हणजेच रॅशनलायझेशन प्रोसेस वापरली. कॉन्जुगेट फॉर्म आपण वापरला. रिकॉल करतोय तुम्हाला फक्त काय प्रोसेस झाल्या आणि कशा पद्धतीने टॅकल केला पाहिजे क्वेश्चन, कशा पद्धतीने टॅकल केला पाहिजे हे आपल्याला क्लिअरली माहित पाहिजे. सो क्वेश्चनच्या मेथड्स असतात, सिम्प्लिफिकेशन्स आहेत. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढी कमांड राहील. नाहीतर कायम मनामध्ये भीती राहील की क्वेश्चन मला जमतो का नाही जमत, जमतो का नाही जमतो हे कशावर डिपेंडेंट आहे. शेवटी तुम्ही एक लेवलला सगळ्या क्वेश्चनची व्यवस्थित प्रॅक्टिस केली की तुमचं बरोबर क्वेश्चन दिल्यानंतर आपण आपल्या मेमरीचा बरोबर युटिलाइज करतो. त्या ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला a + b ब्रॅकेट स्क्वेअर कधी एक्सपान्शन घ्यायचं, a² - b² कधी एक्सपान्शन घ्यायचं, a + b ब्रॅकेटचा क्यूबचं एक्सपान्शन सुद्धा आलं होतं. या पद्धतीनं वेगवेगळे कॉम्बिनेशन्स काय तयार होतात, वेगवेगळे कॉम्बिनेशन्स तयार होतात. हे कॉम्बिनेशन तुम्हाला फेस करायचं. आता त्याच्यावरती व्हरायटीज ऑफ क्वेश्चन्स बुक्स मध्ये दिलेले, म्हणजे ते क्वेश्चन्स कशात इक्वॅलिटी वरती सॉल्व्ह होतात, काही ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन प्रोसेस मध्ये जातात, काही क्वेश्चन्स डिफरंट पॉवर्स ऑफ आयचा एक कन्सेप्ट येतो. ती एक्सरसाइजच तशी आहे. 1.1 मिक्स एक्सरसाइज आहे, पूर्णपणे मिक्स एक्सरसाइज आहे. तुम्हाला या 3 थिंग्स माइंड मध्ये ठेवायच्या. त्या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना 3 फॉर्म्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिला फॉर्म इक्वॅलिटी, दुसरा ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. या 4 प्रोसेस तिथं कंबाइनली ऑलवेज येणार. लक्षात ठेवा पॉवर्स ऑफ आय, डिफरंट पॉवर्स ऑफ आय हे ऑलवेज तुम्हाला तिथं फेस आउट करावं लागणार. क्लिअर आहे. चॅप्टरचं नाव कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर इज द सबसेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सगळ्यात हायेस्ट सेट म्हटलं तरी चालेल आता सध्या आपल्याकडे. युनिव्हर्सल सेट जसं आपण म्हणतो, युनिव्हर्सल सेट म्हणतो, जो की सगळ्यांचाच बिगेस्ट सेट फॉर्म आहे सध्या आपल्याकडे, तो म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. त्या कॉम्प्लेक्स नंबर बाबतीत हे झाला अल्जेब्रिकल पार्ट, जो की आपण लर्न आउट केलेला. तुम्ही म्हणाल सर खूप क्वेश्चन आहेत बुक्स मध्ये, तर येस, दॅट इज द पार्ट ऑफ प्रॅक्टिस. थीम समजली का, मी जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करून दिले त्या प्रत्येक क्वेश्चनची थीम तुम्हाला समजली का, हा पॉइंट असतो शेवटी. किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे त्याच्यापेक्षा तुम्ही सॉल्व्ह करा. काही डाऊट डिफिकल्टी असेल तर या नंबरवर पाठवत चला, तुम्हाला नंबर देऊन ठेवतो मी. तुम्हाला जर काही डाऊट डिफिकल्टी असेल तर घरी सॉल्व्ह करा. ते पहिल्यांदा एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्यायचं. मी तुम्हाला सांगतो पहिली पद्धत कशी आहे. सॉल्व्ह एक्झाम्पल्स घ्यायचे. पहिल्यांदा सॉल्व्ह एक्झाम्पल्स बसावं लागणार आहे तुम्हाला. सॉल्व्ह एक्झाम्पल्स, त्याच्यानंतर एक्सरसाइज मध्ये एक्सरसाइज 1.1 आहे सपोज, आणि याच्याशी रिलेटेड काही मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये, मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये काही क्वेश्चन्स असतात, रिलेटेड पार्ट असतो. हे जे 3 कन्सेप्ट मी सांगतोय, या 3 क्वेश्चनचे, या 3 टाइपचे क्वेश्चन्स कुठे शोधायचे ते शोधताना तुम्हाला सॉल्व्ह एक्झाम्पल्स, एक्सरसाइज आणि मिसलेनियस एक्सरसाइज या पार्ट ऑफ जायचं. सर हे आमच्याकडे बुक्स वगैरे सध्या काही नाहीये. ओके, सोल्युशन बुक वगैरे काही नाहीये. सोल्युशन बुक्स ऑर्डर केलेले आहेत आणि ज्यांचं ऍडमिशन आहे त्यांना ते क्विकली मिळून जाते. ओके, त्यांच्यासाठी ते मागवलेले आहेत. ज्यांचं ऍडमिशन झालं असेल त्यांच्यासाठी क्विकली मिळून जातील तुम्हाला नेक्स्ट वीक मध्ये, म्हणजे याच वीकच्या एंडिंग पर्यंत आपण ट्राय करतोय. तुम्हाला या मेथडनी जायचं आहे. ओके, क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. नाही जमलं या नंबरवर तुम्ही पोस्ट करा. माझं नाव टाकून सेव्ह केलं तरी चालेल, किंवा T4 नावाने सेव्ह करून ठेवा. T4 नावाने सेव्ह करून ठेवा तो नंबर. T4 मॅथ्स कर, सो सिंपल. असंच T4 फिजिक्स, T4 केमिस्ट्री, T4 बायो साठी तुम्ही सेव्ह करू शकता. या नंबरला तुम्ही काय करा, तुमची डाऊट डिफिकल्टी पोस्ट करा. फक्त तुम्हाला रिप्लाय केलं जाईल, रिप्लाय तुम्हाला मिळत जाईल. म्हणजे तुमच्या डाऊट डिफिकल्टी सेशन याच्यावरती तुम्हाला हँडल असेल.
विदाउट डिफिकल्टी सेशन याच्यावरती हँडल असेल 8793403231 वरती हँडल असेल. अर्थ समजला याचा? ते व्यवस्थित करा. ज्यांचं काही मिस झालं असेल त्यांनी युट्यूब चॅनल फॉर्म करा, युट्यूब चॅनल रेफर करा, नाव टाका केदार चौधरी CHOUDHARI हे सर्च करा युट्यूब साठी आणि सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे अपडेटेड प्रत्येक व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला प्रिव्हियसली मिळून जातील. प्रत्येक व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला मिळून जातील. त्याच्यामध्ये कन्सेप्टच कॉम्प्लेक्स नंबर अंडर मध्ये आहे, तो तुम्ही फॉलो करा. फक्त चॅप्टर व्यवस्थित चेक करा. 11 चा कॉम्प्लेक्स नंबर, त्याच्यात तुम्हाला आतापर्यंतचे प्रिव्हियस इंट्रोडक्शन पासूनचे लेक्चर्स तुम्हाला मिळतील. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन पासून लेक्चर्स तुम्हाला मिळतील. तुमचं लेक्चर एखादं मिस आउट झालं तर तुम्ही इझिली कव्हर करू शकाल म्हणण्याचा अर्थ. आज ज्यांना वेळ आहे त्यांनी काढून पहा. युट्यूब चॅनल वरती सगळे लेक्चर्स डेट वाईज मेन्शन केलेले आहेत. डेट वाईज मेन्शन असतात, ते फॉलो करा. फक्त ते फॉलो करायचे तुम्हाला व्यवस्थितपणे. ओके, चॅप्टर बाबतीत प्रॅक्टिस सांगितली आहे. सो स्टार्ट. ज्यांची कमांड आहे ना, सॉरी एक ना एक क्वेश्चन मी सॉल्व्ह करू शकतो, मी तुम्हाला सांगतो, तेच तुमचं गुडविल आहे. तेच तुमचं गुडविल आहे आणि हे खूप पुढे घेऊन जाईल तुम्हाला. आज वेळ आहे तर तुम्ही कसोशी न बसलं पाहिजे. काय आज 2च सब्जेक्ट असतात, मॅथ्स आणि केमिस्ट्री. मी म्हणतो जेवढं काही शिकवलं ते पूर्णपणे व्यवस्थित करून ठेवायचं. ज्या त्या दिवशी करून ठेवा व्यवस्थित, कमांड राहील तुमची. सॉल्व एक्झाम्पल फॉलो करायचे फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, एक्सरसाइज मधले क्वेश्चन चेक करा 1.1 मधले, आणि मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये रिलेटेड क्वेश्चन्स दिलेले आहेत. आज जर तुमच्याकडे सोल्युशन बुक असतं तर तुम्हाला खूप सिंपल झालं असतं. मी तुम्हाला दाखवतो वाटलं तर. सोल्युशन बुक मध्ये टाइप वाईज क्वेश्चन्स डिफाइन असतात. टाइप्स डिफाइन असतात. असा एक टेबल आणि चार्ट मेन्शन आहे. असं टेबल आणि चार्ट मेन्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या एक्सरसाइज मध्ये कुठला क्वेश्चन आहे हे मेन्शन असतं. टाइप्स आपण म्हणू, जनरल टाइप, ह्या टाइप्स मेन्शन असतात त्याच्यामध्ये. म्हणजे हे तुम्हाला इझी पडेल करताना. समजा मी आता डिफरंट पॉवर्स ऑफ आय चा कन्सेप्ट इथं दाखवला. डिफरंट पॉवर्स ऑफ आय चा कन्सेप्ट तुम्हाला इथं दाखवला. तो कुठल्या कुठल्या एक्सरसाइजला फॉलो करतो, कुठं कुठं क्वेश्चन्स आहेत, हे सगळं मेन्शन आहे याच्यामध्ये. पटकन तुम्ही एखादा कन्सेप्ट घेऊन डिटेलमध्ये त्याचा स्टडी करू शकता. डिटेलमध्ये स्टडी करू शकता. हे काय आहे शेवटी, हे सर्व कन्सेप्ट्स आहेत. हे सगळे कन्सेप्ट्स आहेत. या कन्सेप्टला आम्ही पण फॉलो करतो. सध्या आपण या पार्ट मध्ये, अल्जेब्रा पार्ट मध्ये आहे. फर्स्ट पार्ट आपला चालू आहे. डेफिनेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर याच्यामध्ये आहेत. आज मी शिफ्ट होणार आहे. पॉवर्स ऑफ आय तुम्हाला शिकवलेलं आहे. आज मी शिफ्ट होणार आहे स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरला. आय विल टीच यू टुडे द स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. थोडक्यात इथला फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट मी कव्हर केलेला आहे. वी विल शिफ्ट टू द थर्ड पार्ट, स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचे क्वेश्चन्स कुठे कुठे आहेत? 1.2 एक्सरसाइज मध्ये आहेत. स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचे क्वेश्चन्स 1.2 मध्ये आहेत. म्हणजे मिसलेनियस एक्सरसाइज, याला तुम्हाला फॉलो करायचं आहे थोडक्यात. म्हणजे या बुक मध्ये या तिन्ही टाइप मध्ये जिथे जिथे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला कळतील. सॉल्व एक्झाम्पल्स नाही आहेत. एक्सरसाइज आणि मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये कुठे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला क्लिअर होतील. तरी मी माझ्या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स पाठवेल. तसं कुठले क्वेश्चन्स एक्झॅक्टली करायचे ते मी तुम्हाला सांगतो. तर म्हणजे ट्रबल मध्ये जास्त येणार नाहीयेत. ज्यांना खूप काही करायचं नाही पण ऍटलीस्ट सीईटी पुरतं, जेडब्ल्यू म्हटल्यानंतर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करावं लागेल. ज्यांना जेडब्ल्यू करायचंय, स्टार्ट द वर्क. ज्यांना सीईटी करायचंय त्यांना काही क्वेश्चन्स मी देतो, ते तुम्ही टार्गेट ठेवा. आणि ज्यांना वाटतं बाबा मी पूर्ण सॉल्व्ह करू शकतो त्यांनी पण वर्क स्टार्ट करायला पाहिजे. ज्यांना आळस आहे त्यांनी काय करायचं, फक्त बोर्डवरती जेवढं शिकवतं तेवढंच करायचं, तेवढंच रिपीट रिवाइज व्यवस्थित करा. पण एक सांगेल, आळसपणा चांगला नाही. रिपीट रिवाइज करत चला व्यवस्थितपणे. ओके, सो कन्सेप्ट आपला इथपर्यंत आलेला आहे. एवढंच मला मेसेज द्यायचा होता. या चॅप्टर बाबतीत स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काय सांगतो, या प्रोसेस आपण कंप्लीट केल्या आहेत आतापर्यंत. नोट्स लिहा स्वतःच्या हाताने व्यवस्थित. युट्यूब चॅनलवरचे लेक्चर्स पहा, मागचा पुढेला कव्हर करा. म्हणजे हा चॅप्टर पटकन तुम्हाला ग्रिप राहील. काही मिस झालं असं होणार नाही. तर मिस झालंय तुमचं असं होणार नाही त्याच्यामध्ये. ओके, सो कंटेंट इज, today's topic content is square root of complex number. Square root
Square root of complex number. Square root of complex number. Square root of complex number. जसं आपण म्हणतो रियल नंबर, रियल नंबरचा रूट, रियल नंबरचा रूट, रियल नंबरचा रूट, रियल नंबर, करेक्ट. रियल नंबरचा रूट रियल नंबर. आणि जर रूट ऑफ a प्लस आय बी जर असेल तर रूट ऑफ a प्लस आय बी म्हणजेच कॉम्प्लेक्स नंबर. z इक्वल टू a प्लस आय बी, z इक्वल टू a प्लस आय बी जर असेल तर याचा रूट काय असेल, याचा स्क्वेअर रूट सुद्धा काय असेल, कॉम्प्लेक्स नंबर असणार. दिस शुड बी द स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज कॉम्प्लेक्स नंबर, राईट. आता याच्या बाबतीत एक्झाम्पल, स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये सपोज रूट ऑफ 6 प्लस 8i असा एक क्वेश्चन तुम्हाला दिलाय. 6 प्लस 8i, सो वी शुड हॅव टू सॉल्व दिस ऍज अ क्वेश्चन. तुम्हाला क्वेश्चन म्हणून सॉल्व करू. रूट ऑफ 6 प्लस 8i, रूट ऑफ 6 प्लस 8i. लिहिलं टायटल, स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. रियल नंबरचा रूट रियल नंबर असतो, कॉम्प्लेक्स नंबरचा रूट कॉम्प्लेक्स नंबर असणार. म्हणजे रूट ऑफ 6 प्लस 8i हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. रूट ऑफ 6 प्लस 8i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि तो आपल्याला सिम्प्लिफाय करायचा आहे आणि तो आणायचा आहे आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर. तो आणायचा आहे आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर, करेक्ट. सो रूट ऑफ रियल नंबर जसा रियल नंबर असतो तसं रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर असतो. हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे थोडक्यात, करेक्ट. सो इथं सिम्प्लिफिकेशन, सिम्प्लिफिकेशन कसं केलं जातं. सो क्वेश्चन आहे तुम्हाला रूट ऑफ 6 प्लस 8i चा स्क्वेअर रूट तुम्हाला काढायचा आहे. सो हा जर रूट ऑफ 6 प्लस 8i, लेट दिस ऍज द कॉम्प्लेक्स नंबर. याला आपण कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर करू. सो व्हाट इज दैट कॉम्प्लेक्स नंबर, a प्लस ib. a कॉमा b बिलोंग्स टू व्हाट, रियल. a सुद्धा रियल आहे, b सुद्धा रियल आहे. a सुद्धा रियल आहे, b सुद्धा रियल आहे. फक्त a विदाउट i आहे, b विथ i आहे. याला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो. मग स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज द कॉम्प्लेक्स नंबर. स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज द कॉम्प्लेक्स नंबर, हे लक्षात ठेवा. आता याला सिम्प्लिफाय करायचं म्हणजे काय, वी शुड हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ a अँड b. a ची व्हॅल्यू किती, सिंपल. b ची व्हॅल्यू किती हे आपल्याला फाइंड आउट करायचं. अर्थ समजला, अर्थ समजला का. a ची व्हॅल्यू किती आणि b ची व्हॅल्यू किती हे तुम्हाला फाइंड आउट करायचं फक्त. याच्यामध्ये a व्हॅल्यू किती आणि b व्हॅल्यू किती हे फाइंड आउट करायचं. सांगा फर्स्ट स्टेप, हाऊ टू सिम्प्लिफाय. कसं सॉल्व करणार, एनी आयडिया. कसं सिम्प्लिफाय करणार, काय आयडिया. कसं सॉल्व करणार, जर मला a आणि b ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर कसं सिम्प्लिफाय करणार हे विचारतात. हाऊ टू सिम्प्लिफाय, काय करणार. पहिली स्टेप काय येतं माइंड मध्ये, फर्स्ट स्टेप शुड बी व्हॉट, काय असली पाहिजे पहिली स्टेप. काय करणार पहिली स्टेप, येस मला रूट रिमूव्ह करायचा आहे. येस, व्हॉट वी कॅन डू इझिली. रूट मला रिमूव्ह करायचा आहे. रूट रिमूव्ह कसा करतात, बाय टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ द साइड्स, करेक्ट. बाय टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ द साइड. सो राइट डाउन स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. by taking square on both the sides. याचा स्क्वेअर करा, याचा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होतो. लक्ष द्या, रूट x आहे म्हणजेच x ची पॉवर किती आहे 1/2. ज्यावेळेस आपण रूट x चा स्क्वेअर म्हणतो, ज्यावेळेस रूट x फक्त लिहितो x ची पॉवर 1/2.
ज्यावेळेस आपण रूट एक्स त्याची पॉवर 2 लिहितो त्यावेळेस एक्स पॉवर ऑलरेडी किती आहे 1/2 परत त्याचा काय घेतला आपण स्क्वेअर हे लिहून ठेवा बेसिक आहे 2 टू गेट कॅन्सल पॉवर मधला एक 1/2 आहे दुसरा 2 आहे गेट कॅन्सल आन्सर इज एक्स तो लक्षात ठेवा याचा स्क्वेअर करा आणि याचा रूट आहे कॅन्सल होणार आन्सर किती 6 + 8 राइट हँड साइड a + ib ब्रॅकेटचा स्क्वेअर a + ib ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्सपान्शन घ्या ब्रॅकेटचं सांगा त्या ठिकाणी एक्सपान्शन घेऊन तुम्हाला सांगायचं आहे एक्सपान्शन घ्या राइट हँड साइडचं कसं घेणार याचं एक्सपान्शन याचं एक्सपान्शन कसं घेणार एक्सपान्शन स्टार्ट a + ib चं एक्सपान्शन 6 + 8i जशाला तसं equal to a² plus 2 times a into ib बरोबर आहे का प्लस b चा स्क्वेअर म्हणजेच i चा स्क्वेअर सुद्धा घ्यावा लागेल आणि b चा स्क्वेअर सुद्धा घ्या i² b² दोन्हीही घ्यावे लागतील तुम्हाला सांगा i² ची व्हॅल्यू किती या ठिकाणी i² is what -1 i² is -1 i² हा -1 असतो सो a² 2abi प्लस -b चा स्क्वेअर बरोबर आहे का i² ची व्हॅल्यू -1 ठेवली सो a चा स्क्वेअर हा मायनस आणि इथला प्लस काय असेल मायनस असेल सो आय विल राइट दिस ॲज अ विदाउट आय म्हणून हा विदाउट आय आहे हा विदाउट आय a² - b² झाला प्लस 2 टाइम्स ab आणि आय या ठिकाणी लेफ्ट हँड साइड 6 + 8i कोण सांगतं रे नेक्स्ट स्टेप काय असेल कोण सांगतं नेक्स्ट स्टेप काय असेल व्हॉट शुड बी द नेक्स्ट स्टेप काय आता पुढे बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बरोबर आहे का बाय युजिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हे लिहिलं का तुम्ही हे लिहित चला जे सपोर्टिव्ह पार्ट आहे तो लिहित चला यस कंपेअरिंग दॅट इज बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कन्सेप्ट a आणि b काढायचा आहे a आणि b दोन्हीही रियल नंबर आहेत लक्षात ठेवा a विदाउट i आहे b विथ i आहे म्हणून त्याला वेगळं नाव आहे वेगळं नाव त्याच्यामुळे आहे त्याचं ओके या ठिकाणी काय कंपेअर a² - b² इक्वल टू व्हॉट 6 a² - b² इक्वल टू 6 फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट का तसं केलं रियल पार्ट विदाउट i या ठिकाणी 6 आहे रियल पार्ट विदाउट i या ठिकाणी a² - b² आहे घेतलं का नाउ 8i इक्वल टू 2abi हे कंपेअर असं करतात पण आय लिहित नाही का नाही लिहायचं आय चा कोएफिशियंट लेफ्ट हँड साइडला 8 आहे राइट हँड साइडला आय चा कोएफिशियंट 2ab आहे अर्थ समजला ना त्यामुळं आय लिहायचा नाहीये फक्त कंपेअर करायचं किती जण a आणि b ची व्हॅल्यू काढू शकतात मला पाहायचं आहे आय विल गिव्ह यू द 2 मिनिट्स अँड सॉल्व फॉर द a अँड b solve for the a and b correct करता येईल solve for a and b ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची मनीष जमेल का आशिष मनीष यस इशिका आर्या सगळे 10वी पास करे हो सर 10वी पास आहे काय करणार सर ए आणि बी काही काढता येत नाही सर ते तुम्ही समजून सांगा सर ते एक 1 मिनिट देतो 1 मिनिट स्टार्ट कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची 1 मिनिटाचा वेळ
व्हॅल्यू काढता आली का कोणाला? यस, काय केलं ते तरी सांगा कमीत कमी. A is plus or minus root 2. Okay. B is plus or minus root 2. प्रतीक्षा, yes, very nice. तनिष्का, बरोबर आहे का ते? चेक करा. We will start the values to the calculations. Calculation part check करा. ओके, या ठिकाणी इझिएस्ट फॉर्म पहिले काय आहे ते चेक करा. हा 2 8 सोबत कॅन्सल, इथं 4 झाला आणि या ठिकाणी AB, या ठिकाणी AB. या ठिकाणी लेफ्ट हँड साइडला 4, राइट हँड साइडला AB. सो वी कॅन कन्वर्ट. हा 2 आणि 8 कॅन्सल झाला. वी विल कन्वर्ट दिस इनटू वन ऑफ द व्हॅल्यू. हे तुम्हाला वन ऑफ द व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करा. सो B इक्वल टू 4 बाय A करू शकता. B इक्वल टू 4 डिवायडेड बाय A. बरोबर आहे का? आणि ही जी B ची व्हॅल्यू आहे ती इथे सबस्टिट्यूट करा. नाउ सबस्टिट्यूट दिस B व्हॅल्यू इन द इक्वेशन A minus B bracket square equal to 6 मध्ये सबस्टिट्यूट करा. सो इक्वेशन लिहितोय A square minus B square equal to 6 आहे. B ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे. B equal to 4 by A. B ची व्हॅल्यू 4 by A आहे. करेक्ट? ही B ची व्हॅल्यू 4 by A B मध्ये ठेवा. सो A square minus 4 by A bracket square equal to किती? 6. Equal to 6. A चा स्क्वेअर as it is. 4 चा स्क्वेअर 16. A चा स्क्वेअर इक्वल टू किती? 6. 10वी पास होतं एवढं सोपं नाहीये हे. 10वी पास करणं सोपं आहे कदाचित, पण हे येणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. येणं सुद्धा तेवढंच महत्वाचं. या पद्धतीनं ज्यावेळेस कॅल्क्युलेशन्स येतात त्यावेळेस तुम्हाला टॅकल सुद्धा करता आले पाहिजेत. टॅकल करता आले पाहिजेत इझिली आणि इतकं स्मूथली आलं पाहिजे ते. त्याला तर लर्निंग प्रोसेस म्हणतात. मॅथमॅटिक्स कशाला म्हणतात शेवटी? या प्रोसेस इतक्या स्मूथली हँडल झाल्या पाहिजेत आपल्याला. यस, लेक्चरचे रेकॉर्डिंग ग्रुप वरती सेंड करता का? यस, करून टाक. लेक्चर झाल्यानंतर टाकेल ते पण. ओके, कसं सॉल्व्ह करणार आता? प्रत्येक टर्म A स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा. प्रत्येक टर्म A स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा. जसं या ठिकाणी A स्क्वेअर ने मल्टिप्लाय करू आपण. ऑलरेडी A स्क्वेअर आहेच त्या ठिकाणी. परत एक स्क्वेअर घ्या. मायनस 16 डिवायडेड बाय A स्क्वेअर ऑलरेडी आहे. एक A स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा. एका A स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा. इक्वल टू प्रत्येक टर्म मध्ये A स्क्वेअर घेतलेला आहे. घेऊ शकतो का? घेऊ शकतो ना? प्रत्येक टर्मला A स्क्वेअर इथे A स्क्वेअर ने मल्टिप्लाय, इथं A स्क्वेअर ने मल्टिप्लाय, इथं A स्क्वेअर ने मल्टिप्लाय. सांगा टोटल किती झालं? हा A रेज टू किती? 4 मायनस A स्क्वेअर गेट कॅन्सल. इथं 16 हा 6A स्क्वेअर. चेक करा झेपलं का? ही सगळ्यात महत्त्वाची टर्म आहे या ठिकाणी. तुम्ही एलसीएम टाइप म्हटलं तरी चालेल. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. A स्क्वेअर इकडे येतो. सोपी पद्धत काय? प्रत्येक टर्मला A स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं. डिनॉमिनेटर मधला A स्क्वेअर रिमूव्ह झाला. एवढंच बघायचं होतं. आता नेक्स्ट A रेज टू 4 मायनस 6A स्क्वेअर मायनस 16 इक्वल टू 0. How to simplify this? Consider A square as a B. Consider A square as a M. Consider A square ला जर M consider केला तर quadratic equation काय असेल? A square ला जर M consider केला तर quadratic equation काय असेल? त्याचं काय असेल? M चा स्क्वेअर. बरोबर आहे? काय असेल? M चा स्क्वेअर केल्यास A रेज टू किती बनेल? 4. M square minus 6M minus 16 equal to 0. Now form its factors. याचे फॅक्टर्स तयार करा आता. याचे फॅक्टर्स तयार करा. याचे फॅक्टर्स तयार करा. सांगा याचे फॅक्टर्स कसे असतील? पडतील का फॅक्टर्स? सांगा पटकन. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स. कंटाळा करू नका. चे फॅक्टर्स किती होते? शेवटी डिफरन्स -6 पाहिजे. करेक्ट? सो m स्क्वेअर minus 8m plus 2m minus 16 equal to 0. सो फॅक्टर्स पाहिजेत -8 into 2. -8 into 2 हा -16 होतो.
-8 आणि +2 मधला डिफरन्स -6 आहे, बरोबर आहे का? सो दीज आर द फॅक्टर्स. -8 पाहिजे +2 पाहिजे, -8 +2 पाहिजे. हे तुम्ही लिहिलं का? a² as the m, a⁴ as the m². ओके, या ठिकाणी m कॉमन, m-8 प्लस 2 कॉमन, m-8 इक्वल टू क्वाड्रेटिक. क्वाड्रेटिक सॉल्व करता आला पाहिजे, परफेक्टली आला पाहिजे क्वाड्रेटिक सॉल्व करता. पुढं m-8 कॉमन, m-8 कॉमन, m-8 कॉमन, m + 2 इक्वल टू किती? काय काढतोय हे पण लक्षात ठेवा. स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर घेतोय आपण. रूट ऑफ रियल नंबर जसा रियल नंबर असतो तसा रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर असतो, हे आपण पाहतोय. थोडीशी लेंदी प्रोसेस आहे, पण शार्पनेस ऑफ मॅथमॅटिक्स तुमच्यामध्ये बिल्ट असला पाहिजे, ते साहजिक आहे. 4 मार्क्स लेवल क्वेश्चन आहे, 4 मार्क्स लेवल क्वेश्चन आहे. कन्सेप्ट मला सांगायचं आहे, फक्त कन्सेप्ट सांगायचा. सो इथे फॅक्टर्स आले m-8 m + 2, m-8 m + 2 दोन फॅक्टर्स मिळाले आपल्याला. सो वी हॅव टू फर्दर सिम्प्लिफाय दिस. तुम्हाला फर्दर सिम्प्लिफाय करावं लागेल. So first factor equal to 0, second factor equal to 0. So first factor m-8 equal to 0, second factor m + 2 equal to 0. m-8 equal to 0, m + 2 equal to 0. So m equal to 8 or m equal to -2. m ची व्हॅल्यू +8, m ची व्हॅल्यू -2. सांगा m म्हणजे काय? m म्हणजेच a चा स्क्वेअर, a² इक्वल टू 8, a² इक्वल टू -2. सांगा कोणती व्हॅल्यू व्हॅलिड आहे, कोणती व्हॅल्यू व्हॅलिड नाही? या दोन्ही पैकी कुठली व्हॅल्यू व्हॅलिड आहे, कुठली व्हॅल्यू व्हॅलिड नाही, हे तुम्हाला कळालं पाहिजे. आता सांगा बरं, 8 व्हॅलिड आहे का -2 व्हॅलिड आहे? 8 व्हॅलिड आहे का -2 व्हॅलिड आहे? 8 का -2? सर तुम्ही असा का प्रश्न केला? लक्ष द्या, तुम्ही जर a इथं घेतला तर रूट ऑफ -2 झालं, आणि रूट ऑफ -2 पॉसिबल नाही. का नाही? त्याचं रिझन इथं आहे. a आणि b काय पाहिजे? रियल पाहिजे. a आणि b रियल पाहिजे. तर a रूट ऑफ -2 आला म्हणजे a बिलॉंग्स टू काय पाहिजे? रियल. a आणि b बिलॉंग्स टू रियल पाहिजे. a बिलॉंग्स टू रियल पाहिजे. पण तो काय आला? कोण सांगतं काय आलं? रूट ऑफ -2 काय आलेलं आहे? रूट ऑफ -2 काय आलेला? इमॅजिनरी. लिहून ठेवा तिथं, a इक्वल टू रूट ऑफ -2 हा काय आहे? इमॅजिनरी आहे. लिहून ठेवा, इमॅजिनरी आहे, रियल नाही आहे तो, इमॅजिनरी आहे. a रूट ऑफ -2 हा काय आहे? इमॅजिनरी आहे. कळालं अर्थ? इमॅजिनरी आहे तो ऍक्च्युअली, पण a हा रियल आहे, b सुद्धा रियल आहे. a रूट ऑफ -2 चालणार नाही त्यामुळे. ओके, पुढचा पार्ट फर्दर. पुढं a² इक्वल टू 8 आहे, a इक्वल टू रूट ऑफ 8, राइट? प्लस और माइनस रूट ऑफ 8 टाका त्याला. a इक्वल टू प्लस और माइनस रूट 8. हाउ टू राइट? Plus or minus 4 into 2 we can say. So a equal to plus or minus 2 root 2 is the answer for a. a जर 2 root 2 असेल तर b किती? a जर plus or minus 2 root 2 हे प्रत्येकाला समजलं का? Everyone got this answer. a equal to plus or minus 2 root 2. क्वेश्चन लेंदी आहे त्यामुळे स्लोली समजून घ्या, एकदा व्यवस्थित समजून घ्या आणि लॉंग टर्म लक्षात ठेवायचं. लॉंग टर्म लक्षात ठेवायचं प्रोसेस काय आहे? सो स्टेप नंबर 1 स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, करेक्ट? स्टेप नंबर 2 कंपॅरिझन, रियल इमॅजिनरी असं लक्षात ठेवा. स्टेप नंबर 2 झाले. स्टेप नंबर 3 ऑलमोस्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये येतो आपण. स्टेप नंबर 4 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करून a ची व्हॅल्यू मिळवणं म्हणजे स्टेप नंबर 4 मध्ये आलो आपण.
राईट. दीज आर द 4 मार्क्स. ए वरून बी परफेक्ट काढता आला पाहिजे. ए वरून बी परफेक्ट काढता आला पाहिजे. जे काही स्टेप्स आहेत या स्टेप्स व्यवस्थित लक्षात ठेवा. सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. आपल्याला कन्सिडर करायचं. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केला, एक्सपान्शन घेतलं, रिअल ला कम्पेअर केला, इमॅजिनरीला कम्पेअर करून ए आणि बी मधलं जे रिलेशन आहे ते ए किंवा बी मध्ये आणू शकता. आपण ए मध्ये आणलं आणि क्वाड्रॅटिक मिळवला. क्वाड्रॅटिक मिळवला तो ए वरून एम मध्ये आला. एम चे फॅक्टर्स घेणं म्हणजेच ए साठी व्हॅल्यू फाइंड आउट करणं. प्रोसेस समजून घ्या, वेळ लागू द्या, प्रोसेस समजून घ्या. एकदा समजलं की डायरेक्ट 4 मार्क आहे. डायरेक्ट 4 मार्क. काय पाहिजे? कॅल्क्युलेशन कमांड पाहिजे. कॅल्क्युलेशन कमांड पाहिजे. यस येतो का? यस. कॉलेजच्या एक्झामला शुअर असतो हा क्वेश्चन, त्याच्यामुळेच तो घेतलाय. सॉल्व एक्झाम्पल आहे टेक्स्ट बुक मधलं. हाच टाकतात ते, याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन नाही टाकणार. हा जर कन्सेप्ट ठेवला त्यांनी आणि घेतला तर हाच क्वेश्चन येणार एक्झामला. शुअर आहे आपण त्याच्यावर. कॉलेज कोणतेही असू द्या, कॉम्प्लेक्स नंबर मध्ये स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मात्र विचारतात. ओके. 4 मार्क्स साठी येतो हा क्वेश्चन, त्यामुळे एवढं स्लोली. ओके. सो बी इक्वल टू 4 बाय ए याचा युटिलाइज करा. बी इक्वल टू 4 डिवायडेड बाय ए. ओके. सो बी इक्वल टू 4 ला कसं लिहिता येईल? 2 into 2. ए किती आहे? प्लस और मायनस 2 रूट 2. एक 2 गेट कॅन्सल. न्यूमरेटर मधला 2 रूट 2 into रूट 2 असं लिहा, डिवायडेड बाय सिंगल रूट. समजून लिहा सर्व समजून लिहा. रूट 2 गेट कॅन्सल. सो बी इक्वल टू प्लस और मायनस रूट 2. बी इक्वल टू प्लस और मायनस बी इक्वल टू प्लस और मायनस रूट. बरं, चेक करा. बऱ्याच प्रोसेस केल्या आपण इथं. फर्स्ट थिंग 4 ला कन्वर्ट करा 2 into 2. 2 into 2 मध्ये कन्वर्ट करा. 4 ला 2 into 2. ए ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एक 2 कॅन्सल, एक 2 कॅन्सल. या 2 ला रूट 2 into रूट 2 मेन्शन करा. इथं जो उरलेला 2 आहे न्यूमरेटर मधला त्याला रूट 2 into रूट 2 मेन्शन करा. डिनॉमिनेटर मध्ये रूट 2. सो हा रूट 2 कॅन्सल. एक सिंगल रूट 2 राहिला. इट इज प्लस और मायनस रूट 2 म्हणून असेल. प्लस और मायनस रूट 2 म्हणून असेल. इट इज द व्हॅल्यू ऑफ बी. ए माहिती आहे, बी माहिती आहे, फायनल आन्सर मेन्शन करायचं फक्त. ए माहिती आहे, बी माहिती आहे, फायनल आन्सर मेन्शन करा फक्त. फायनल आन्सर मेन्शन करा. सांगा काय असेल. A as plus or minus 2 root 2. B as plus or minus root 2 फक्त. So root of 6 plus 8i can be written as a plus ib. So a plus or minus 2 root 2. ib plus or minus करा root 2. That's it. root 2 r. आता हे समजून घ्या की a आणि b रियल आहेत. a आणि b दोन्हीही रियल नंबर आहेत. ए आणि बी दोन्हीही रियल नंबर आहेत. बी आय सोबत येतो म्हणून इमॅजिनरी तयार होतो, पण बी स्वतः इमॅजिनरी वगैरे नाहीये. बी हा ऍक्च्युअल रियल नंबरच आहे. इथं प्लस और मायनस रूट 2 कॉमन, ब्रॅकेट मध्ये 2 प्लस आय असं सुद्धा लिहू शकता. दॅट्स इट. दिस इज द फायनल आन्सर. is the final answer. Square root of complex number. Square root of complex number. कॅल्क्युलेशन जर तुम्हाला हेवी वाटत असेल तर बाजूला ठेवा सध्या. तुम्ही एवढं फक्त सांगा की कन्सेप्ट समजला का, एवढं फक्त सांगा. आर यू गेटिंग द कन्सेप्ट? याला शॉर्टकट आहे JEE साठी, याला शॉर्टकट आहे CET साठी. तुम्हाला कन्सेप्ट समजला का फक्त सांगा. कन्सेप्ट वर भर द्या. कन्सेप्ट समजला का मला फक्त एवढं सांगायचं तुम्हाला. कन्सेप्ट काय होता? रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर असतो. दॅट्स इट. याला शॉर्टकट आहे का? आहे. नंतर पाहू आपण सीईटीच्या लेक्चर मध्ये, जेईच्या लेक्चर मध्ये याचा शॉर्टकट पाहता येईल. अर्थ समजला? फक्त मी तुम्हाला दाखवलं की मॅन्युअल कॅल्क्युलेशन 4 मार्क्स साठी कदाचित लेंदी असतात. त्याची तयारी तुम्हाला ठेवावी लागते, त्याची पेशन्स ठेवावे लागतात. इट शुड बी क्लिअर आणि शार्प पाहिजे. शार्प कॅल्क्युलेशन पाहिजे विदाउट मिस्टेक पाहिजे. 4 मार्क्स लेवलचे कॅल्क्युलेशन्स तुमचे. आपण प्रत्येक स्टेप्स लिहिताना व्यवस्थित विदाउट मिस्टेक लिहिता आली पाहिजे. इतकं सिस्टमॅटिक पाहिजे हे.
Okay, question. Root of 7 plus 24i. Root of 7 plus 24i. याच मेथडने जायचंय पूर्ण. Root of 7 plus 24i. Square root of 7 plus 24i. याचं तुम्हाला स्क्वेअर रूट काढायचा आहे. याचं तुम्हाला स्क्वेअर रूट काढायचं. You need to simplify the square root of this part. दोनच क्वेश्चन घेणार आहेत स्क्वेअर रूट शी रिलेटेड. बुक मध्ये भरपूर आहे, प्रॅक्टिस तुम्हाला करू शकता तुम्ही त्याच्यातून. ट्राय करा. जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर तुमची हिंमत खूप वाढेल, मॅथ्स मध्ये खूप वाढेल. आणि जर आन्सर राईट येऊ लागले तर खूप मोठी गोष्ट घडणार. जर राईट आन्सर तुम्ही काढत असाल तर खूप मोठी गोष्ट घडणार. राईट आन्सर काढताच आलं पाहिजे. राईट आन्सर काढता आलं पाहिजे. आपलं वर्क आहे ते शेवटी, आणि ते प्रॉपर आपल्याला आलंच पाहिजे. आपलं वर्क आहे, आपल्याला प्रॉपर आलं पाहिजे. एक्झाम आहे म्हणून करायचंच नाही आपल्याला, हे आपली कमांड म्हणून करायचं आपल्याला. आपल्यामध्ये जी कमांड क्रिएट झाली पाहिजे त्याच्यासाठी करायचं आपल्याला. हे येणं म्हणजे साधं समजू नका, येणं म्हणजे खूप ग्रेटनेस आहे याचा. ओके, आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. You also coordinate with me. So एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचा रूट कॉम्प्लेक्स नंबर असतो, राईट. सो फर्स्ट स्टेप होती ती स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ही स्टेप प्रत्येक क्वेश्चन मध्ये कॉमन आहे. इथपर्यंत हा पार्ट कॉमन असेल प्रत्येक क्वेश्चन मध्ये, इथपर्यंत कॉमन असणार. कॉमन असणार. रियल कंपॅरिझन, इमॅजिनरी कंपॅरिझन. रियल इमॅजिनरी. ट्राय करा. मनाने आज जर तुम्हाला आलं तर एक्झामची भीती काढून टाका डोक्यातून. भीती काढून टाकण्यासाठीचा क्वेश्चन आहे हा. भीती गेली की खूप चांगलं आहे. भीती गेलीच पाहिजे. भीती ही गेलीच पाहिजे. प्रतीक्षा करायचं, नाही जमलं सोडून द्यायचं सरळ. आता टेन्शन नाही घ्यायचं. प्रतीक्षा जमत नसेल सोडून द्यायचं, काय करणार त्याला. कन्सेप्ट समजला की क्वेश्चन आलंच पाहिजे. प्रतीक्षा काय त्याला लोड नाही घ्यायचं जास्त, नाही सोडून द्यायचं, पुढे जायचं. सगळे क्वेश्चन येणार नाहीत एक्झाम मध्ये. तेच सांगतोय, आपली कमांड पाहिजे. कमांड आलंच पाहिजे, याची कमांड पाहिजे आपल्याला. मला येऊन काय उपयोग आहे. मी तर प्रत्येक क्वेश्चन एक्सप्लेन देतो तुम्हाला, काय उपयोग आहे, पण नाही उपयोग होत तुमचा त्याला. तुम्हाला स्वतःला आलं पाहिजे. ते स्वतःला जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत अवघड असत. म्हणून म्हणतोय आज वेळ आहे तुमच्याकडे, वेळ आहे. तुम्ही वेळ दिलाच पाहिजे या गोष्टींना. काय क्रिएट होते आपल्यातला डॉमिनन्सपणा येतो याच्यामध्ये. डॉमिनन्सपणा क्रिएट होतो, ते खूप महत्वाचं आहे. आलाच पाहिजे तो डॉमिनन्सपणा. वेळ आहे तर करा, एवढंच सांगेल. कंपॅरिझन. a² - b² = 7. 2ab = 24. ab = 12. 12 by 8. So b value should be here. a² - 12 by 8 bracket square equal to 7. करताय का? हसताय का? हसत रहा. करताय का? करत रहा. a⁴ - 144 7a². a⁴ - 7a². सर किती स्पीड मारता सर.
स्पीड नाही, माझ्यापेक्षा तुम्ही एक स्टेप अहेड पाहिजे, अहेड. मी तुम्हाला सांगतो, माझ्यापेक्षा एक स्टेप अहेड पाहिजेत तुम्ही, माझ्यापेक्षा रिअली माझ्यापेक्षा एक स्टेप अहेड पाहिजेत तुम्ही. सांगा रे, काय चुकलंय का? चुकून माफ सांगा पटकन, काय चुकलंय का? का बरोबर आहे? इज इट करेक्ट? इज इट करेक्ट अप टू दिस? इथपर्यंत बरोबर आहे का? सर हे तर खूपच अवघड आहे सर. काळजी नका करू, सगळं काही एक्झामला येत नाही, पण पार्ट आहे आपला. शेवटी हा पार्ट असल्यामुळे तो लर्न करणं खरं गरजेचं आहे. त्याला जमतं त्यांनी कमांड मिळवा त्याच्यामध्ये, नाही थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. आज एकदम येत नसेल तर थोडीशी कदाचित प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. दॅट्स इट. प्रॅक्टिस मेक्स द राईट वे ऑफ ॲक्युरसी. प्रॅक्टिस शिवाय कसं काय येईल? व्हेरी गुड आशुतोष, व्हेरी नाईस. ट्राय करा, ट्राय नका करू, रडू नका. आणि लय रडण्याची वेळ आली तर सोडून द्यायचं, लय टेन्शन घ्यायचं नाही. सगळी लाईफ काही याच्यावर नाहीये आपले. आशुतोष, आन्सर इज करेक्ट. व्हेरी गुड. बी किती आला मग आशुतोष? बी किती? आशुतोष एक करेक्ट आहे. बी किती? सांगा, याचे फॅक्टर्स तरी सांगा कमीत कमी. व्हॉट इज द फॅक्टर्स? m स्क्वेअर -7m -14 144 इक्वल टू 0. याचे फॅक्टर्स किती? यस प्रतीक्षा, करेक्ट. व्हेरी गुड प्रतीक्षा, आन्सर करेक्ट आहे. यस, -16 and +9. झालं का रे इथपर्यंत सर्वांचं? कॉपी केलं का? आपल्याला कॉपी मास्टर बनायचं नाहीये, पहिले लक्षात ठेवा. मॅथ्स जो सारखं बोर्डवरून कॉपी करून लिहितो त्याला शाप मिळेल मॅथ्सचा. कॉपी नाही करून लिहायचं, थोडं तरी डोकं अप्लाय करायचं स्वतःच. थोडं तरी डोकं अप्लाय करायचं स्वतःच, तरच व्यवस्थितपणा तुम्हाला येईल आणि तुम्हाला स्वतःला फील होईल की खरंच एवढं अवघड नसतं. खरंच एवढं अवघड नसतं. त्याच्या आधीचा क्वेश्चन जर समजला असेल, हा क्वेश्चन त्याच पद्धतीने अगदी सेम वे नी आहे. फक्त कॅल्क्युलेशन पार्ट आहे आता लक्षात ठेवा, जो की माइंड करावा लागतो आणि स्वतःच्या माइंडनी तो आला पाहिजे. मला सांगा, कॉपी करून लिहिण्यात काही मजा नाहीये, काही नाहीये. आज वेळ आहे, करा ती गोष्ट, करून ठेवा, नक्कीच कामाला येईल तुम्हाला ते. m स्क्वेअर -16m +9m -16 +9 -7, right? 16 9s are 144, -144 equal to 0. m common, m -16, 9 common, m -16 equal to 0. First bracket m -16 equal to 0, second bracket m +9 equal to 0. Two factors, m equal to 16, m equal to -9. m ची व्हॅल्यू a चा स्क्वेअर, m ची व्हॅल्यू a स्क्वेअर -9, which is not possible. Square of negative number म्हणजे square root of negative number is not possible because a belongs to real. A belongs to real. So a value should not be minus of root part. Root of minus नसावी ती व्हॅल्यू कधीच. झेपलं का? a व्हॅल्यू चालत नाही बिकॉज a बिलॉंग्स टू रियल. इथं तुमचं मेन्शन पाहिजे, इथं मी मेन्शन केलेलं नाहीये, इथं मेन्शन करा a, b बिलॉंग्स टू रियल पार्ट. a, b बिलॉंग्स टू रियल पार्ट. हे तुम्हाला मेन्शन असलं पाहिजे, मेन्शन असलं पाहिजे. 4 मार्क्स क्वेश्चन आहे. बिलीव्ह, ज्याला आउट ऑफ मार्क्स मिळेल त्यांनी टेन्शन घ्यायचं, ज्याला आउट ऑफ मार्क्स नको त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही बिलकुल. खूप सोपं पार्ट आहे मॅथ्स मध्ये काही काही. याच्या आधीचे लेक्चर चेक करा तुम्ही, सगळे सोपे लेक्चर्स होते. चला, तेवढं जरी केलं तरी बस तुमचं नशीब. हा क्वेश्चन नाही चालला, समजा नाही चालला तर चांगलंच आहे. याला ऑर असतात ना, या क्वेश्चनला ऑर असतो, म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाहीये. हा, सीईटी जेईला मात्र असे क्वेश्चन कंपल्सरी असतात, त्याचा शॉर्टकट असतो.
बोर्डला तुम्ही जर म्हणाल तर या क्वेश्चनला ऑर क्वेश्चन असतो ना एक वेगळा, तुम्ही दोन्हीपैकी एक सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जर खरंच डिफिकल्ट वाटत असेल यू कॅन गो बाय दॅट थिंकिंग, सर आय कॅन सॉल्व द ऑर क्वेश्चन. अज्याला वाटतं नाही सर मला कमांड मिळवायचीच आहे याच्यामध्ये, बस मी कमांड मिळवणार म्हणजे मिळवणार सर. येस, आज जर करेक्ट आन्सर येत असेल तर तुम्ही भीती काढून टाका मनामधली. यू कॅन गेट आउट ऑफ मार्क्स इन मॅथमॅटिक्स. मनामधली भीती सगळी काढून टाका. मी तुम्हाला सांगतो कसं आणि काय पद्धतीने करावं लागतं, बस गेलीच पाहिजे भीती मनामधली. यस आत्मजा करेक्ट, प्लस मायनस पाहिजे आत्मजा, तिथं प्लस मायनस पाहिजे. थोडासा हा पार्ट ब्लर दिसतो राईट, हा पार्ट व्यवस्थित दिसतोय. कॅमेरामध्ये काहीतरी डिफेक्ट आहे, तो पूर्ण बोर्ड कव्हर करत नाहीये क्लिअरिटीसाठी. हा पार्ट थोडासा ब्लर दिसतोय करेक्ट, हा पट्टा व्यवस्थित दिसतो शेवटचा एक. ओके, पण दिसतं ऍटलीस्ट तुम्ही लिहू शकता इथपर्यंत आहे हे, मला असं वाटतं लिहू शकता असं इथपर्यंत आहे हे. जरा एवढंच आजचा दिवस जरा हेवी आहे. उद्यापासून परत सिंपल पार्ट मध्ये जाणार आपण या नंबरच्या. काय झालेलं आपलं, ऍडिशन झालेलं, सबट्रॅक्शन झालेलं, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन 4 प्रोसेस, इक्वॅलिटी एक झालेला. आता फक्त राहिला होता स्क्वेअर रूट, जो की थोडासा डेंजर वाटतो. डेंजर म्हणजे कॅल्क्युलेशन पार्ट असल्यामुळे मुलं जरा कंटाळा करतात, एवढंच. कंटाळा नाही करायचा. ओके, झालं सर्वांचं. सो a इक्वल टू प्लस ऑर मायनस 4. So what is the value of b? b is 12 by a. b equal to 12 by plus or minus 4. So b equal to plus or minus 3. That's it. That's a simple question. Previous peksha simple ala. So root of 7 plus 24i equal to a plus ib. a, b both belongs to real. Root of 7 plus 24i equal to h value plus or minus 4, b value plus or minus 3. Okay, plus minus बाहेर काढा, 4 plus 3i, plus minus बाहेर काढा, 4 plus 3i is the answer. Calculation sharpness, किती जणांना वाटतं सर I can tackle this question easily? Raise the hand. I can tackle easily this question sir. काही ट्रबल नाहीये सर. Yes, आज जर ही कमेंट तुमच्यामध्ये असेल तर रिअली बिलीव्ह, एवढं अवघड नाहीये मॅथमॅटिक्स, एवढं अवघड नाहीये. विचार करा 7th 8th 9th चे जे कन्सेप्ट होते तुमचे तेच फक्त अकोमोडेट केलेत आपण या ठिकाणी. 7th 8th 9th चे कन्सेप्टच फक्त अकोमोडेट केले, त्याच्यामध्ये खूप वेगळं घेतलेलं नाहीये. फार फार तर काय झालं 11th मध्ये आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 असते, ती आपण ट्रीट करतो. 11th काय आहे, एवढंच पार्ट आपण युटिलाइज केलं. मला तरी प्रत्यक्षात वाटतं आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 असणं माहित पाहिजे होतं. तुम्ही विचार करा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड हा प्रकार, त्याच्यानंतर रिअल आणि इमॅजिनरी पार्ट हा एक 11th चा पार्ट होता. बाकी सगळं कॅल्क्युलेशन कितवीच आहे, 8, 9, 10 चा बेस आहे पूर्ण. 8, 9, 10 चा बेस आहे. या दोन गोष्टी फक्त सोडा. या दोन गोष्टी 11th मध्ये न्यूली शिकलेत आपण. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1, रिअल पार्टला कम्पेअर होतो, इमॅजिनरी पार्टला कम्पेअर होतो. एवढं शिकले आपण त्याच्यामध्ये खरं बघायला गेलं तर. बाकी सर्व पार्ट काय होता 8, 9, 10 मध्ये जे बेसिक आहे तेवढंच होतं, तेवढंच होतं त्याच्यामध्ये. ओके, सो थोडासा कॉन्फिडन्स ठेवा स्वतःमध्ये. अशी क्वेश्चन्स आल्यानंतर याला सुद्धा टॅकल करता आलं पाहिजे, क्वेश्चन घाबरलं पाहिजे, आपण नाही. बघा घाबरून लेक्चर सोडून गेले मुलं, तसं करू नका. हे आज ना उद्या करणं आहे तुम्हाला. एक्झामला आलं तर करणार काय तुम्ही मला सांगा. समजा हा आलाच एक्झामला, करणार काय? आणि समजा कंपल्सरी आला त्यावेळेस करणार काय? सॉल्व्ह करणं आहेच ना. मी म्हणतो आज शांत डोक्याने तुम्ही जर सॉल्व्ह केलं याला आणि जर तुमचा राईट आन्सर येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. एक्झामची भीती नाही राहणार तुम्हाला. या पॉइंट ऑफ व्ह्यू एक्झामची भीती राहणार नाही. हेवी आहे म्हणून सोडून जाणं योग्य नाहीये, कळलं का? आज कुठंतरी तुम्ही डेअरिंग केली पाहिजे, आणि ती डेअरिंग म्हणजे हाच पार्ट असतो. आपल्या ज्या गोष्टी जमत नाहीत त्या गोष्टींमध्ये तुम्ही ज्यावेळेस कमांड मिळवता ते खरं शिक्षण.
ज्या गोष्टीपासून आपल्याला भीती आहे, सांगतोय ना मी परत परत तुम्हाला स्टेप्स कशा आल्या, काय आल्या, कुठून आल्या. झालं, याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत, यू कॅन सॉल्व फ्रॉम द टेक्स्ट बुक. आय विल सेंड टू यू. तुम्हाला सेंड करतो. ओके, आज थोडस लवकर सोडतो. अजून 5 मिनिटं झालेत. You can take the 10 minutes break. You have the continue lecture of the chemistry. Next lecture मध्ये how to represent the complex number हा पाठ शिकवणार आहे. How to represent the complex number हा पाठ घेणार आहे. Yes, वेदांत. Yes. सर बुक्स कधी? हा वेदांत, एक मिनिट. हा वेदांत, परत एकदा रेज हँड कर. वेदांत बुक्स ऑर्डर केलेले आहेत, लवकरात लवकर येतील ते. नेक्स्ट वीक मध्ये शुअर, पण या वीक मध्ये नाही झालं तर नेक्स्ट वीक मध्ये नक्कीच शुअरली मिळतील. ओके, थँक्यू सर. यस, अजून काही विचारायचं कोणाला? अजून काही विचारायचं कोणाला? रेज युअर हँड. या वीक मध्ये ऑर्डर बुक्स केलेली आहे ऑलरेडी. या वीक मध्ये मोस्ट ऑफ द केसेस मिळतील तुम्हाला सॅटर्डे संडे पर्यंत बुक्स. यस तनिष्का, काय सांगायचंय का तनिष्का? ओके, यू आर फॉर ओनली मॅथ्स. ओके, लेट्स सी. अटेंड कर, पण लेक्चर्स अटेंड कर, तुला डिफरन्स जाणवेल त्याचा. अटेंड तर करून पहा फक्त लेक्चर. एक रिक्वेस्ट फक्त तनिष्का, मॅथ्स असेल तरी मॅथ्सच्या नोट्स मिळून जाते, असं काही नाही. ओके, फक्त लेक्चर अटेंड तर कर. नॉलेज म्हणून अटेंड करायला काही हरकत नाहीये, तुला जर टाइम पॉसिबल असेल तर. आत्मजा आहे, आत्मजा. ओके, अ म्हणायचं का, आ नाही? ओके, सॉरी. आ का अ, तो डिफरन्स, राईट? आत्मज, आत्मज. ओके, सॉरी. हा, पाण्यामधला डिफरन्स. ओके, गॉट इट, गॉट इट. आत्मज. जेईचे लेक्चर्स. यस, हा चॅप्टर झाला की याच्यावरचे लगेच क्वेश्चन्स मी घेणार तुम्हाला. हा चॅप्टर झाला की लगेच क्वेश्चन्स घेणार JEE लेवल पर्यंत. सीईटीचे क्वेश्चन्स घेणार पहिल्यांदा आणि लगेच JEE चे लेक्चर्स घेणार. एक चॅप्टर तुम्हाला फुल्ली प्रिपेअर करून दाखवेल. बोर्डला कसा विचारतात, सीईटीला कसा विचारतात आणि JEE ला कसा विचारतात, याच्याबद्दलचे डिटेल्स तुम्हाला या चॅप्टर्स थ्रू मिळून जाते. हा चॅप्टर पूर्ण डेप्थ मध्ये घेणार तुम्हाला. सीईटी आणि जेई कंटिन्युएशन मध्ये घेणार. एक्स्ट्रा लेक्चर्स असतील तुम्हाला त्याच्यानंतर. त्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला सीईटी आणि JEE चा कव्हर अप मिळेल. आता बेस कन्सेप्ट सगळ्यांना कळावेत म्हणून स्लोली जातोय आपण. आणि आता आपण त्याच्यामध्ये टाइम एक्सटेन्शन करणार, टाइम वाढवणार तुमचा हळूहळू. टाइम वाढवणार. सॅटर्डे संडे तुम्हाला कंपल्सरी लेक्चर्स राहतील तिथून पुढे. त्याच्यामध्ये कव्हर अप असतो. JEE ला स्पेशल टाइम दिला जातं. ओके, थँक यू. We will be in this sessions continue for the chemistry lecture.